बजेटमधील महासभेत विविध समस्यांबाबत सदस्यांची चर्चा जोरदार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चौथ्या दिवसी मनपा बजेट विषयी झालेल्या महासभेत विविध नागरी समस्यांबाबत मनपा सदस्यांची चर्चा जोरदार झाली. पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अतिक्रमण फेरीवाला या विषयी सदस्यांनी आपल्या प्रभागातील नो होकर्स झोनवर महापालिकेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाची साठे लोटे असून संगनमताने फेरीवाला वर्गाकडून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा अनेक सदस्यांनी आरोप केला. फेरीवाला संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केल्यास अधिकारी फोन उचलत नाही असे सांगण्यात आले. फेरीवाला धोरण निश्चित नसल्याने फेरीवाले शहरात प्रत्येक ठिकाणी आपले प्रस्थान मांडत असल्याची कबुली नवनिर्वाचित व अनुभवी सदस्यांनी महासभेत आपली नोंदवली आहे. विशेष म्हणजे महासभेत नगररचना विभागाच्या गलथान कारभाराची चौकसी करावी अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. भ्रष्टाचारी अधिकारी यांची चौकसी करण्याची मागणी शिंदे सेनेचे गटनेता विश्वनाथ राणे यांनी महासभेत केली. शहरातील नव्याने उंच इमारतीचा मुद्दा समोर आला. महापालिकेची अग्निशामक विभागातील काम चांगले असल्याचा दावा भाजपाचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी केले. काही सदस्यांनी अग्निशमनदलात सुविधा नसल्याचे आरोप करत अग्निशमनदल अधिक सक्षम करण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. शहरात उंच इमारती तयार होत असून त्याची सुरक्षा ऐरणीवर आहे. कोणत्याच इमारतीचे सेफ्टी फायर चेक नसल्याचे सदस्यांनी महासभेच्या निदर्शनास आणले. या महासभेत पाणी समस्यांबाबत नगरसेवक मधुर म्हात्रे, महेश गायकवाड, दीपेश म्हात्रे, विकास म्हात्रे, विश्वनाथ राणे, उमेश बोरगावकर, शशिकांत कांबळे, मनपा सदस्य महिला नगरसेविका कांचन कुलकर्णी व इतर महिला सदस्य यांनी आपले मत व्यक्त केले. शहरातील वाढत्या पाणी प्रश्नाबाबत विशेष उपाय योजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. शहरातील पाणी समस्याबाबत तातडीने नवीन धोरणाची गरज असल्याचे नगरसेवक उमेश बोरगावकर व महेश गायकवाड यांनी महासभेत विशेष सूचना मांडली. सध्या पाणी पुरवठा करणारे तांत्रिक साधन कमी असून बहुतेक प्रभागात पाणी प्रश्न गंभीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाणी समस्यांबाबत उपमहापौर राहुल दामले यांनी प्रशासनाला सदस्यांच्या भावनाबाबत योग्य निराकरण करण्याचे आवाहन केले.